तेव्हा ती मला म्हणाली ठीक आहे. मग तिनेही तिथेही जॉब लावला, पण तो शेवटचा माझा जॉब. मग तिथेही असंच व्हायला लागलं की दौरे, जॉब, मग खोटं बोलणं, आज पायच दुखते, खूप जणांना मारून झालं मारून झालं खूप जणांना. एकदा तिकडचे माझे बॉस होते बर्वे आणि दाते, असे 2 बॉस होते. पण बर्वेंनी मला एकदा बोलवलं आणि तेव्हा मी गोवा दौरा करून आले होते. आणि आल्यावर मी पायाला व्यवस्थित हळद बिळद लावून, नाही सर मी, आणि फोन केला होता की मी ट्रेनमधून पडले, आता डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलंय 4 दिवस. आणि 4 दिवसांनी मी हळद बिळद लावून गेले. आणि ऍक्टिंग तर येतच होती, त्यामुळे थोडीशी लंगडणं वगैरे, आणि हे पण करून हे पण, आणि त्याची सवय होती. हे खूपदा मी केलेलं होतं वेगवेगळ्या जॉब्समध्ये. तर इथे पण मी तसं केलं. मग त्यांनी मला बोलवलं आणि ते मला म्हणाले, नाही वी नो की तू काही पडलेली नाही, पेपरमध्ये तुझा दौरा येतो, तुझ्या नाटकाच्या तारखा येतात, तू इतकं का खोटं बोलते. म्हटलं माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतील तर. मग त्यांनी एकदा मला बसवलं आणि ते मला म्हणाले, शांत हो, तू ठरव, आता एक वेळ आहे तुझ्याकडे, मी तुझं नाटक बघितलेलं, जे काही छोटा मोठा रोल करतेस तो खूप छान करतेस आणि तू खूप पॅशनेटली करतेस, तर तू आयदर हे कर नाहीतर जॉब कर. म्हणजे तू इथे असतेस तेव्हा तू पण 100% असते आणि तिकडे असलीस तरी तू 100% असते. पण वेळेस गडबड होती. 4 दिवस म्हणजे महिन्यातून जर 6 दिवस तू रजेवर गेलीस तर आम्हाला ते परवडत नाही. मग ते आम्हाला काम दुसरीकडे कुठे, 100% तुला काम नाही देऊ शकत आम्ही, आणि तू तिथेही छान करतेस. तर मी त्यांना म्हटलं नाही, पण प्रश्न फक्त पैशाचा आहे की आता. आणि ते म्हणाले तुझ्याकडे नाटकाचे तुम्हाला मानधन नव्हतं? मानधन मिळत होतं, पण ते फारच कमी ना, पुरणार नव्हतं. मी जे वामन सरांकडे करत होते तिथे मला सर कोणालाही नाही पैसे दिले तरी मला 75 रुपये द्यायचे तेव्हा. 75 रुपये? हा, 75 रुपये मला कन्व्हिन्स द्यायचे. अच्छा. कारण त्यांना माहिती होती माझी धडपड, मी काय धडपडीने हे काम करते हे त्यांना माहिती होतं. जे डबल ट्रबल करत होते त्याच्यामुळे 150 रुपये तेव्हा नाईट मिळायची, आणि इथे 12,000 रुपये पगार होता. त्यामुळे ते काहीच गणित जमत नव्हतं. म्हणजे हे सोडलं तर माझे 12,000 रुपये गेले, आणि हे तुटके मुटके जे मिळतील ते मिळतील असं होत होतं. आणि मला फ्युचर पण होतं ना, म्हणजे मला काहीतरी पैसे साठवायला पाहिजे, एक गोल होता. तर पण सर मला म्हणाले, बर्वे सर, की नाही तुला आत्ता ठरवावं लागेल, मग तुला जर जॉब पाहिजे असेल तर आम्ही तुला अलाऊ नाही करणार, मग तू हॅव टू स्टॉप, तुझं सगळं नाटक बिटक तुला बंद करावं लागेल. ते म्हणाले उद्या आम्हाला तू सांग. मग दुसऱ्या दिवशी मी गेले पण नाही, मी फोन केला की मी नाही येते, मी नाटक करते. पण त्या दिवशी ते फोनवर मला म्हणालेले की बघ तू खूप मोठी होशील, हे डिसिजन घेणं सुद्धा जिगरीचं काम आहे ते. आणि ते मला म्हणाले घर आहे ना, काय काय होईल, फार फार तर उपाशी राहशील, कोणाला कळेल उपाशी राहणं, आणि यंग आहेस म्हणजे तुला ते सहन होईल, उपास राहणं सहन होईल तुला, तू सहन करू शकशील, इतकी यंग आहेस तू, पण धडपड कर. मग माझी खरी अर्थाने त्यानंतर माझी स्ट्रगल म्हणतो जे म्हणतो ते सुरू झालं. मग मी दामिनी सिरियल मिळाली मला, पहिली. हां, मग मी ऑडिशन दिली. म्हणजे मी जेव्हा जॉब सोडला आणि ते नाटक मी करायला घेतलं, आणि त्या दरम्यान 3 महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी वर्षभर घरी होते. आणि वर्षभर घरी होते तेव्हा वामन सरांना माहिती होतं, ते निर्मितीला पण माहिती होतं. त्या दोघांनी कधीच मला असं नाही झालं की एकटं सोडलं. रोज माझ्या घरी फोन होता, मी एक फोन घेतला होता तेव्हा. काय झालं होतं? मला कारनी उडवलं होतं. मी इथेच चालले होते चेक आणायला अधिकारींच्या ऑफिसमध्ये. अंडर 18 मुलं होती ॲक्च्युली ती, आणि त्यांनी मला उडवलं, बेशुद्ध वगैरे झाले, आणि डायरेक्ट मी कुपर हॉस्पिटलमध्येच होते. पण तेव्हा विनय एडेकर, कारण माझं नाटक चालू होतं ना, विनय एडेकर, सुधीर जोशी सगळेजण आले होते. पुष्कर श्रोत्री हॉस्पिटलमध्ये आली, त्यांनी जी मदत केली. मनीष होता, कारण त्याचाच तेव्हा डायऱ्या असायच्या ना, तो पहिला नंबर त्याचाच होता फोनच्या डायरीमध्ये, ज्या माझ्या पर्समध्ये होते. त्या मोबाईल्स वगैरे नव्हते. तर मनीषला फोन गेला, मनीषचे घरचे आले होते, कारण तशी मी संपर्कात होते त्यांच्या. पण विनय एडेकर, सुधीर जोशींनी सुद्धा माझी जबाबदारी घेतली होती, कारण त्यांना माहिती होतं मी एकटीच राहायचं इथे. तर मी जेव्हा फॉलोअपला जायची तेव्हा अनघा चव्हाण गाडी आणायची, कारण विनय एडेकर अपॉइंटमेंट घ्यायचा, अनघा मला घेऊन जायची, आणि मग मी आमचं फॉलोअप झाला की सुधीर जोशी मला फिरवायचे. फॉलोअपच्या दिवशी आमचा हा ठरलेला कार्यक्रम असायचा. मग तो MIG क्लब असेल, बँड्राचा, हँगिंग गार्डन, मला त्यांनी ताजमध्ये सुद्धा नेले चहा प्यायला सुधीर जोशींनी. मी इतके लाड केले. म्हणून म्हणते ना, आयुष्यात मला माणसं खूप चांगली भेटली. आणि मग तो पिरियड माझा कसा गेला कळलं नाही. मी ज्या एरियात राहत होते, मग वर्षभर म्हणजे कमवणं नव्हतं ना, नाटकच बंद झालं.
मी सगळ्यांना सांगितलं मला आर्थिक मदत नको, कोणी मी घेतली पण नाही कोणाची, पण ही अशी मदत सगळ्यांनी मला केली. त्या दरम्यान मी ट्युशन्स घेत होते. आमच्या शेजारी हार करणारी एक बाई राहायची. तिला म्हणाले मी मला हार करता येतात, तर मी सकाळी 5 वाजता उठून हार बनवायचे. नंतर 9 पासून माझे ट्युशन सुरू व्हायच्या. म्हणजे हे पण मी का सांगते, संस्थेत आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. विणकाम, भरतकाम, तेव्हा ना ते खरंच जाचक वाटायचं की कॉलेजमधून आलं की बसा शिवण क्लासमध्ये, जरा झोपू पण नाही देत आम्हाला, पण ते रुटीन होतं आमचं. सुरुवातच आमची सूर्यनमस्कारापासून व्हायची. तर ह्या गोष्टी नंतर ना मला आयुष्यात खूप कामी आल्या. म्हणजे जर ते मला हार बनवता आले नसते तर मी ते कमवलं नसतं. म्हणून मी आजही संस्थेत कधी कधी मला बोलवतात की तुम्ही या आणि तुमचे अनुभव सांगा वगैरे. तर संस्थेत मी सांगते की ह्या गोष्टींना हलक्यात नका घेऊ. म्हणजे आपल्याला फुकट शिकायला मिळतं, लोक ह्याच्यासाठी पैसे बाहेर खूप पैसे देतात, पण त्याची जाणीव नंतर होते. त्यामुळे संस्थेचे ते उपकार मी तिन्ही संस्थेचे तर मी कधीच विसरू शकत नाही आणि ह्या संस्थांना विसरू शकत नाही. म्हणजे हेच माझे मायबाप आहेत ॲक्च्युली. तो प्रवास झाला माझा. आता सगळ्यांना अशाच सिरियल्स आणि नावं आहेत माझी. अशी बायको हवी आणि बायको असून शेजारी. ही 2 नाटकं माझी धो चालू होती. बायको असून शेजारीमध्ये मुग्धाने नाटक सोडलं होतं. मग त्याची मी रिप्लेसमेंट केली त्या नाटकात एक. तर बामन सरांनी आणि निर्मितीने त्या संजीव वडावकरांना सांगितलं होतं की हिला तुम्ही नाटकात घ्या, कारण आता ही चालायला वगैरे लागली आहे व्यवस्थित. त्याच्यात आधीही सरांनी माझ्यावर एक खूप मोठे उपकार केले होते. मी उपकारच म्हणेन, कारण मी नुकतीच चालायला लागले होते आणि सरांनी बकरी नाटक माझ्याकडे पाठवलं. राजा अबोलेकडे बरोबर एक स्क्रिप्ट पाठवली. सर म्हणाले आता हे नाटक करायचं. मी सरांना म्हटलं मला मी बसून सिटिंग पोझिशनमध्ये बसू नाही शकत, अजून माझे क्रचेस सुटलेत पण बसू नाही शकत. सर म्हणाले आता इथून काढून टाकतो ते आपण ॲडजस्ट करू, तसं आपण बसवू नाटक. आणि मग मी बकरी नावाचं नाटक केलं होतं. त्याच्यानंतर मग मी सरांनी आणि निर्मितीचा मला फोन आला होता की मी निर्मितीच म्हणते कारण तेव्हापासूनच त्या माझ्या ॲक्च्युली आता खूप म्हणजे असं म्हणाल, पण निर्मितीच म्हणायचं आहे मी तेव्हा त्यांना. तर त्यांनी फोन केलेला की असं असं तुला फोन येईल आणि ते तू नाटक कर. आणि मग मी ते नाटक केलं. व्यावसायिक आहे, तुझं कमवणं पण सुरू होईल आणि आता हे ट्युशन सोडू दे, त्याच्यासाठी आपण नाही आहोत जन्माला आलेले, आपण आता हे करूया. मग मी ते नाटक केलं आणि पण ते सुदैवाने धो चाललं. म्हणजे त्याचे ब्लॅकनी पण तिकीटं गेलेत. आणि मग त्याच्याबरोबर मग अशी बायको हवी हे नाटक सुरू झालं. आणि ही दोन्ही नाटकं ना धो चालू होती. त्यामुळे माझी 3 वर्ष ना त्या काळात नाटकं भरपूर आणि सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम असे तिन्ही वेळ प्रयोग, 11 नंतर 4चा आणि नंतर 7चा असे तिन्ही प्रयोग मी करत होते. अशी बायको हवीचे जवळजवळ 700-800 प्रयोग केलेत. बायको असून शेजारीचे पण मी 1000 प्रयोग केलेत. म्हणजे आधी 140 प्रयोग झालेत, त्याच्यानंतरचे मी 1000 प्रयोग केले. सुदैवाने कमवणं हे सातत्याने दिलं सुरू राहिलं. मग त्यात एक दामिनी सिरियल ती मिळाली, तेही चालू होतं माझं. असा प्रवास सुरू झाला. मोठा प्रवास आहे. आणि मोठा काय आहे, कारण तो एकटीने मी केलेला आहे. त्यामुळे देवानीच मला साथ दिली, सरांनी माझी जबाबदारी घेतली, निर्मितीताईंनी सतत माझ्यावर लक्ष ठेवलं. ही माणसं होती माझ्या बरोबर, त्यामुळे ते झाला प्रवास तो.